तोच असणार. नाही, कदाचित जेव्हा तो स्वतःच लुटला जातो. हा हा, हे तर काहीतरी वेगळंच आहे. हो, आज आपल्याकडे बंगळूरमधल्या एका गुन्हेगारीची अशीच एक अजब कहाणी आहे. काही वृत्तपत्रीय अहवाल आहेत जे वाचून वाटतं की ही एखाद्या चित्रपटाची कथा आहे. अगदी. आणि म्हणूनच ही केस फक्त एका गुन्ह्यापुरती नाही. यात आपल्याला गुन्हेगारी, मानवी स्वभाव आणि श्रद्धा यांचा एक विचित्र मिलाफ बघायला मिळतो. तर मग चला, यावर जरा सविस्तर बोलूया. कथेचा मुख्य पात्र आहे ईशाई राज. बंगळूरमधला एक सराईत गुन्हेगार. हो, तर 22 नोव्हेंबरच्या रात्री तो मंडोरमधल्या एका बंद घरात घुसतो. आणि तिथून जवळपास 330 ग्राम सोनं. आणि 25,000 रुपये रोख. म्हणजे सगळं त्याच्या प्लॅननुसार चाललेलं असतं. अगदी. त्याने त्याची स्कूटर पण जवळच्या स्मशानभूमीजवळ पार्क केलेली असते. म्हणजे सगळं सेट होतं. बरोबर. इथपर्यंत तर ही एक सामान्य चोरी वाटते. हो, पण खरी गंमत तर पुढे आहे. जेव्हा राज हे सगळं चोरलेलं सामान घेऊन स्कूटरकडे परत येतो, तेव्हा त्याला 4 तरुण अडवतात. 1 मिनिट, म्हणजे चोरालाच अडवलं? तेच तर. आणि ही टोळी त्याला धमकावते आणि त्याने चोरलेलं सगळं सोनं आणि पैसे हिसकावून घेते. म्हणजे चोरावरच डल्ला मारला. हो, पण यातला सगळ्यात अविश्वसनीय भाग अजून बाकी आहे. तो कोणता? ती टोळी जाता जाता राजला खर्चासाठी म्हणून 3,000 रुपये परत देते. काय कमाल आहे. म्हणजे चोराला पण खिसा खर्ची दिली त्यांनी. यामागचं लॉजिक काय असावं हे सांगणं खरंच कठीण आहे. खरंय, पण मग एक सराईत गुन्हेगार यावर काय करतो? मला वाटतं जीव वाचला म्हणून तो गप्प घरी गेला असेल. नाही, आणि इथेच आपल्याला राजच्या मानसिकतेचा एक वेगळा आणि विचित्र पैलू दिसतो. म्हणजे त्याच्यासाठी हे फक्त पैशांचं नुकसान नव्हतं. त्याचा असा विश्वास होता की असं रिकाम्या हाताने परतणं हे एक मोठं अपशकुन आहे. अपशकुन? म्हणजे एक सराईत गुन्हेगार असं काही मानतो? हो, हा विचार त्याच्यासाठी चोरीचा माल गमावण्यापेक्षाही जास्त त्रासदायक होता. त्याच्या जगात रिकाम्या हाताने परतणं हे नशिबाने दिलेला एक वाईट संकेत आहे. म्हणून आपलं नशीब सुधारायला तो पुन्हा धोका पत्करतो. अगदी बरोबर. आणि इथेच त्याचा तो गुन्हेगारीचा अंदाज किंवा त्याचा तो अंधविश्वास समोर येतो. तो अपशकुन टाळण्यासाठी तो तिथूनच अवघ्या 1 किलोमीटरवर जाऊन त्याच रात्री आणखी 2 घरांमध्ये चोऱ्या करतो. त्याच रात्री? हो, त्याच रात्री. म्हणजे विचार करा, एकाच रात्री तो आधी चोर बनला, मग स्वतः चोरीचा बळी ठरला आणि केवळ अपशकुन टाळण्यासाठी पुन्हा चोर बनला. या 2 चोऱ्यांमधून त्याला जवळपास 120 ग्राम सोनं आणि 1.5 लाख रुपये मिळतात. ही तर नशिबासोबत लावलेली एक विचित्र पैजत झाली. नक्कीच. ही घटना त्याच्यासाठी फक्त पैशांची नाही तर नशिबाची लढाई बनली होती. पण मग पोलीस या सगळ्याच्या मुळापर्यंत पोहोचले कसे, एका रात्रीत एवढं सगळं नाट्य घडल्यावर? साहजिकच. दुसऱ्या दिवशी घरमालकांनी तक्रारी दाखल केल्या आणि पोलिसांनी तपास सुरू केला. अच्छा. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने त्यांनी राजचा माग काढला आणि त्याला तामिळनाडूतील इरोडमधनं अटक केली. ओके. पण सुरुवातीला जेव्हा राजने पोलिसांना ही चोराला लुटल्याची कथा सांगितली तेव्हा त्यांचा विश्वासच बसला नाही. साहजिक आहे, ऐकायलाच किती फिल्मी वाटते ना. हो ना. पण जेव्हा पोलिसांनी स्मशानभूमीजवळच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली तेव्हा राजच्या बोलण्याला दुजोरा मिळाला. अच्छा, म्हणजे पुरावा मिळाला. हो. फुटेजमध्ये ते 4 तरुण राजला अडवून त्याची झडती घेताना स्पष्ट दिसत होते. आणि मग त्या चौघांचं काय झालं? पोलिसांनी त्यांनाही शोधून काढलं आणि अटक केली. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या चौघांची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नव्हती. म्हणजे त्यांनी फक्त संधीचा फायदा घेतला होता. अगदी. तर ही घटना म्हणजे केवळ गुन्ह्यांची साखळी नाही, तर अंधश्रद्धेमुळे घडलेली एक विचित्र नाट्यमय घटना आहे. बरोबर. ही कथा आपल्याला हे दाखवते की तर्क आणि युक्तिवाद हे किती सापेक्ष असू शकतात. म्हणजे जे तर्कशास्त्र आपल्या जगात लागू होतं ते गुन्हेगारीच्या जगात किंवा श्रद्धेच्या जगात पूर्णपणे वेगळं असू शकतं. खरंय, ही घटना नक्कीच मानवी वर्तनावर एक प्रश्नचिन्ह निर्माण करते. जेव्हा एखाद्या व्यक्तीचे निर्णय पूर्णपणे अंधश्रद्धेवर अवलंबून असतात तेव्हा त्याची कृती किती अनपेक्षित असू शकते. आणि हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे की कायद्याच्या पलीकडच्या जगातही अशा विचित्र आणि वळणदार तर्काचे काही स्थान असते का?